हाय, वेलकम टू कॅलिफोर्निया डायरीज. माझं नाव नेहा आणि आज आपण स्लीप ट्रेनिंग या विषयावर बोलणार आहोत. स्लीप ट्रेनिंगचा बेसिक फंडा हा असतो की मूल ड्राउझी बट अवेक या अवस्थेत असताना ड्राउझी बट अवेक म्हणजे झोपाळलेलं आहे, म्हणजे कंटाळलेलं आहे, दमलेलं आहे, पण जागा आहे. अशा अवस्थेत त्या मुलाला तुम्ही झोपायला ठेवायचं आणि मग त्या मुलानी स्वतः झोपलं पाहिजे. त्याला फीडिंग न देता किंवा त्याला न थोपटता, त्याला जवळ न घेता, म्हणजे आपली कुठली एक्सटर्नल मदत न देता तो स्वतःला झोपवता आला पाहिजे. प्रोव्हायडेड म्हणजे हे कधी जेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी नीट झालेल्या असतील, राईट. मुलाचं पोट भरलेलं असलं पाहिजे, तो नीट खेळलेला असला पाहिजे. या बेसिक गरजा असतात लहान मुलांच्या, की स्टिम्युलेशन ज्याला आपण म्हणतो, की त्यांच्या मेंदूला चालना मिळायला हवी दिवसभरात, किंवा तुम्ही झोपवायच्या आधी, किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी केलेली असली पाहिजे आणि पोट भरलेलं असलं पाहिजे, राईट. ते मूल जर त्याला काही त्रास होत असेल किंवा उपाशी आहे किंवा खूपच कंटाळलं आहे, म्हणजे ओव्हर टायर ज्याला म्हणतो, अशा अवस्थेत मुलं नाही झोपू शकत. तर अशा अवस्थेत हे ट्राय करणं म्हणजे हे हे चुकीचं ठरेल आणि ते कदाचित फेलही होईल. आम्ही स्लीप ट्रेनिंग करायचं का ठरवलं? सुरुवातीला जेव्हा माझी मुलगी अगदी 4-1 महिन्याची होती, तेव्हा आम्हाला असं वाटलं की स्लीप ट्रेनिंग आपण कधी पाहिलेलं नसतं केलेलं कोणी, कारण इंडियात असं काही होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की एका पॉईंट नंतर एक वय निघून गेलं की ते मूल स्वतः झोपतंच, राईट. इव्हेंच्युअली आपण सगळे एकटे झोपायला शिकतोच. तर मग हे ह्यात शिकवण्यासारखं काय? तर आम्ही आधी ठरवलेलं की आपण आपल्या मुलीला आपल्याबरोबरच झोपवायचं आहे, कारण आपणही लहानपणी तेच केलेलं आहे. मोठी जेव्हा होईल तेव्हा ती स्वतःच शिकेल आणि मग ती झोपेल, असं आम्ही ठरवलेलं. पण मग नंतर सगळं खूप कठीण होत गेलं, कारण तिला मध्ये जाग यायची आणि मग जाग आली की तिला एकतर मला मांडीवर घेऊन झोपवावं लागायचं कुशीत, किंवा मग दूध तर तिला लागायचंच, ब्रेस्ट फीडिंग. तर ह्या सगळ्यामुळे माझी झोप अर्धवट व्हायला लागली. आणि हे थोडे दिवस झालं तर याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे जेव्हा रोज व्हायला लागतं आणि मग दिवस सुरू झाला की परत लहान मुलांची गडबड असतेच. तर हे सगळं जरा आम्हाला थांबायचं होतं, कारण आमची पण झोप होत नव्हती आणि तिची पण झोप होत नव्हती. अशी तुटक तुटक झोप व्हायची, त्याच्यामुळे ती फ्रेश नसायची. दुसरं म्हणजे दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही. रात्री पण ती आम्ही झोपणार तेव्हाच झोपायची, कारण तिला दूध हवं झोपताना. घरातली इतर कामं पण असतात, राईट. इथे गडी माणसं मिळत नाहीत. ह्या सगळ्यामुळे आम्ही स्लीप ट्रेन करायचं ठरवलं. स्लीप ट्रेनिंग करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण 3 खूप कॉमनली वापरल्या जाणाऱ्या मेथड्सबद्दल मी तुम्हाला आज पटापट सांगते. पहिली म्हणजे क्राईट आऊट मेथड, जी आम्ही फॉलो केली. क्राईट आऊट मेथड म्हणजे काय? बेसिकली मुलाला, जसं मी सांगितलं, ड्राउझी बट अवेक या अवस्थेत तुम्ही मुलाला त्याच्या झोपायच्या ठिकाणी ठेवायचं आणि तुम्ही त्या खोलीतनं निघून जायचं. आणि अज्युमिंग की ते मूल रडेल. जर ते मूल शांतपणे झोपलं तर यू जस्ट सक्सीडेड ॲट इट, तुम्ही यशस्वी झालात मुलाला झोपवण्यात. पण असं होत नाही टिपिकली. तर ते मूल रडतं आणि त्या मुलाला रडू द्यायचं क्राईट आऊट मेथडमध्ये, जोपर्यंत ते झोपत नाही. हे ऐकायला थोडंसं क्रूर वाटतं आणि असतंही थोडं क्रूर, पण फॉर्च्युनेटली आमच्या केसमध्ये अहिल्या खूप रडली नाही. ह्या सगळ्याच्या पद्धती आहेत, ह्या फॉलो करण्यासाठी तुम्हाला निदान 1 आठवड्याची वेळ द्यावी लागते कमीत कमी. म्हणजे कन्सिस्टंटली हे करत राहावं लागतं. असं नाही की बाबा मूल रडलंय तर मग आता त्याला घेऊन या आणि मग कारण आयांच्या बाबतीत हे होऊ शकतं की आपल्याला इमोशनल वाटतं. पण जर आपण हे लक्षात ठेवलं की हे त्या मुलाच्या चांगल्यासाठी आहे, बरोबर, आणि आपल्याही चांगल्यासाठी आहे, तर ते थोडं सोपं होऊन जातं. अनलेस ते मूल अगदी म्हणजे आकांत तांडव करून रडत नाही आहे किंवा खूपच म्हणजे त्याला काहीतरी त्रास होतोय आणि डिस्ट्रेस्ड ज्याला आपण म्हणतो, की खूप चिडलं आहे आणि
तर मग तुम्ही त्याच्या मग पद्धती वेगळ्या आहेत, तुम्ही त्याला घेऊन या. पण थोडंसं रागावणं किंवा थोडंसं नाराज असणं एकटं झोपायला ठेवल्यावर हे एक्सेप्टेबल आहे, हे अपेक्षितच आहे. तर अहिल्याच्या बाबतीतही तेच झालं की आम्ही तिला झोपायला ठेवून बाहेर आलो आणि ह्याची पद्धत बेसिकली मी तुम्हाला पटकन सांगते की आम्ही काय करतो. 6 वाजता साधारण ती झोपते, तर तिला ते ठेवलं की मग तिला आम्ही सांगायचो की अहिल्या आता गुड नाईट, इट्स टाईम टू स्लीप, आता झोपायची वेळ, आता आपण उद्या सकाळी भेटू, असं म्हणून आम्ही त्या खोलीतनं निघून जायचो. सुरुवातीचे 5 दिवस ती 20 मिनटं रडली. हळूहळू कमी होत गेलं ते प्रमाण, आधी 20 मिनटं, मग 15 मिनटं, असं रडून ती झोपून जायची. ती सकाळी डायरेक्ट उठायची. कधीतरी मध्ये उठली तर मग थोड्या वेळाने ती स्वतःच झोपून जायची, म्हणजे 5 मिनिटांनी वगैरे. आणि 6व्या दिवशीपासून ती 5च मिनटं रडायला लागली आणि मग ती झोपायला लागली. तिला सवय झाली बेसिकली. या बाबतीत आम्ही नशीबवान होतो की ती जास्त रडली नाही, म्हणजे आम्हालाही हिचा त्रास नाही झाला की अरे बापरे ही खूपच रडते आणि मग थोडीशी अशी की नाराज आहे म्हणून ती रडायची आणि मग ती झोपून जायची. आत्ता तिला ठेवलं, ती जागी असते, चांगली खडखडीत जागी असते, म्हणजे ड्राउझी बट अवेक असते. आम्ही तिला ठेवतो आणि आम्ही निघून जातो. ती रडत नाही, ती झोपून जाते लगेचच. आणि 6ला जी संध्याकाळी झोपते ती सकाळी 5:30-6, आता जरा थंडी आहे तर ती जास्त झोपते, तर 7-7:30पर्यंत झोपते. तेव्हा उठते, तेव्हा रडते आणि मग आम्ही तिला जाऊन घेऊन येतो. पण मध्ये ती अजिबात उठत नाही आणि जर उठली तरी ती स्वतः झोपून जाते. एक मिनटं फार तर ती अशी थोडं करेल आणि मग ती झोपून जाते. तर ही झाली क्राईट आउट मेथड. मुलाला एवढं रडू देणं चांगलं आहे का? तर काही वर्षांपूर्वीपर्यंत जो काही रिसर्च होता त्याप्रमाणे सायंटिस्टचं आणि स्लीप सायकॉलॉजिस्टचं असं म्हणणं होतं की मुलांना जास्त रडू देणं चांगलं नाही. पण आत्ता जो लेटेस्ट रिसर्च आहे त्याच्याप्रमाणे असं म्हटलं जातं की एका लिमिटपर्यंत मूल रडलं तर त्याला कोणत्याही प्रकारचा पुढे जाऊन सायकॉलॉजिकल त्रास किंवा मानसिक काही तणाव हे सगळं त्याला येत नाही, त्याच्या लक्षातही राहत नाही. बरोबर, कारण ते मूल इतकं लहान असतं आणि सवय लागण्याचा भाग आहे हा, राईट. सवय लागेपर्यंतची जी काही थोडी त्रास होतो तो, मग त्यानंतर ते मूल स्वतःच झोपायला शिकतं. तर अनलेस अँड अंटिल म्हणजे त्या मुलाला काही त्रासच होतोय आणि आईला नॉर्मली रडण्यातला फरक कळतो, राईट, की मूल फक्त नाराज आहे म्हणून रडतंय की त्याला बाबा काहीतरी त्रास होतोय. कारण जर त्रास होत असेल तर ते मूल वेगळ्या पद्धतीने रडतं. तर ही जजमेंट आपल्याला घ्यावी लागते की नक्की त्याला काय होतंय म्हणून तो रडतोय. तर हे जर आपल्याला कळलं तर हे करणं मला असं वाटतं फारसं डिफिकल्ट नाही आहे. दुसरी फर्बर मेथड. फर्बर मेथडमध्ये काय होतं की मुलाला तुम्ही झोपायला ठेवायचं असंच आणि सांगायचं की आता झोपायची वेळ झाली आहे, निघून यायचं. मूल रडलं, आपण अज्युम करूया की मूल रडतं, तर पहिल्या दिवशी 3 मिनिटांनी तुम्ही आत जायचं. परत त्या मुलाला सांगायचं अजून झोपायची वेळ आहे, रात्र आहे, सकाळ झाली नाही आहे. एवढं ब्रीफ कॉन्व्हर्सेशन, म्हणजे पटकन एका वाक्यात सांगून बाहेर यायचं. ह्या सगळ्या स्लीप ट्रेनिंगच्या सिस्टममध्ये एक लक्षात ठेवण्यासारखं असं असतं की आय कॉन्टॅक्ट नाही करायचं त्या मुलाबरोबर जेव्हा तुम्ही ठेवायला जाता तेव्हा. आता हे ऐकायला जरा ऑड वाटू शकतं की म्हणजे हे सगळं किती इमोशनल असेल. हे शेवटी त्या मुलाच्या चांगल्यासाठी असतं. हे जर आपण कायम लक्षात ठेवलं तर ह्या गोष्टी सोप्या होतात. तर परत थोड्या वेळाने रडलं की 5 मिनिटांनी आत जायचं, मग 10 मिनिटांनी, आणि असं करून इव्हेंच्युअली ते मूल झोपतं. तर ही पद्धत मी ट्राय केली नाही आहे, पण मी जे वाचले ते मी तुम्हाला सांगते. आणि मग दुसऱ्या दिवशी, आता पहिल्या दिवशी जर तुम्ही 3 मिनिटांनी गेला असाल तर दुसऱ्या दिवशी 10 मिनिटांनी जायचं, मग 20 मिनिटांनी. रडलं मूल तर हे असं करून हळूहळू तुम्ही अर्ध्या तासाने जायचं, म्हणजे आठवड्याच्या शेवटी फ्रिक्वेन्सी अर्ध्या तासापर्यंत आली आणि मग त्या मुलांना सवय होते. तिसरी पद्धत आहे चेअर मेथड. त्याच्यामध्ये काय की आता समजा इथे ती झोपली आहे तर मी खुर्ची घेऊन तिच्या जवळ बसून राहणार आणि तिला मी कुठली मदत नाही करणार, पण तिला
सुरक्षित वाटावं की बाबा आई आहे इथे किंवा बाबा आहेत म्हणून बसायचं पहिल्या दिवशी तिच्या जवळ खुर्ची घेऊन. आणि मग ते मूल झोपतं. आता हे काय काय जणांसाठी वर्क करतं. आमच्यासाठी आम्ही जर खोलीत असलो तर ती नाही झोपणार, सो आम्ही बाहेर जातो. दुसऱ्या दिवशी खुर्ची थोडी लांब घ्यायची, तिसऱ्या दिवशी अजून थोडी लांब, चौथ्या दिवशी अजून थोडी लांब, असं करत शेवटी तुम्ही शेवटच्या दिवशी खुर्ची तुमची दाराकडे पाहिजे आणि मग फायनली तुम्ही खोलीत येत नाही. तर ही चेअर मेथड झाली. आता बऱ्याचदा मला असं विचारण्यात येतं की तुला गिल्टी नाही वाटत का? तर पहिल्या दिवशी वाटलेलं मला, पण त्याच्यानंतर नाही. कारण मी हे पक्क डोक्यात ठेवलेलं की ती लहान आहे, तिला कळत नाही. आणि त्याच दरम्यान मी एक आर्टिकल वाचलं जे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि त्याच्यात त्या सायकॉलॉजिस्टनी असं म्हटलेलं की मुलाला जेव्हा असं वाटतं की आई आपल्याला सोडून जाते किंवा मला आई हवी आहे, मला बाबांकडे झोपायचं आहे, तर ते मूल टेम्पररी विचार करत असतं. राईट? ते मूल तेवढ्यापुरता विचार करत असतं. त्याला हे नाही कळत की बाबांना सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे, किंवा लहान मोठी बहीण किंवा भाऊ असेल शाळेत जाणारं, तर मी रडल्यामुळे तिची झोप होत नाही, किंवा मी रडल्यामुळे आईला त्रास होतो आणि आईला आराम मिळत नाही. तर ह्या सगळ्या ज्या खऱ्या खुऱ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ह्या त्या मुलांना कळत नाहीत, बरोबर. पण आपलं पालक म्हणून काम आहे की आपण त्यांना हे म्हणजे त्यांना समजावं ही अपेक्षा नाही आहे, पण त्यांना अशा सवयी लावणं की जेणेकरून ते असं वागतील की ते आपल्याला आवडेल. आपण पालक म्हणून मनापासूनच मुलांचं करत असतो, राईट. पण मला असं वाटतं स्पेशली आईला थोडंसं दिवस संपत आला की थोडंसं असं इरिटेट होतंच ना, थोडासा राग येतो, थोडंसं असं वाटतं की मला माझ्यासाठी वेळ नाही आहे, जे काय. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं, फक्त आपण ते बोलत नाही, कारण ते बोललेलं आपल्याकडे तेवढं एक्सेप्टही केलं जात नाही, किंवा हे ग्रांटेड घेतलं जातं. हे असंच आहे, आई आहे किंवा मूल लहान आहे तर हे असंच होतं. म्हणजे मी तर सुरुवातीला अशाच विचारांची होती की नाही, हे असंच असणार आहे, आता ही अशीच रडणार आहे, आमची झोप अशीच अपूर्ण राहणार आहे. पण हे असं असलंच पाहिजे असं काही नाही, हे मला ह्या स्लीप ट्रेनिंग नंतर कळलं. मला नक्की कळवा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आणि अजून असं काय आहे जे तुम्हाला ऐकायला आवडेल किंवा बघायला आवडेल. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की मी जो एक्सपिरियन्स घेतला किंवा मला जी माहिती मिळाली आणि मी जे ट्राय केलं, वर्कड फॉर मी. म्हणजे माझ्यासाठी ते खूप चांगली गोष्ट झाली स्लीप ट्रेनिंग. मला त्याच्याने वेळ मिळायला लागला. म्हणजे आता अहिल्या 6ला झोपली की त्याच्यानंतर आम्ही जेवतो आणि मग एखादं पुस्तक वाचणं किंवा जे काही घरात राहून करण्यासारखी कामं आहेत, बाहेर नाही जाता येत, पण तेच एखाद्या माणसाला बाहेर जाता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नोकरी करत नाही, मी घरी असते, तर दिवसभर मला तिच्यामुळे बाहेर जाता येत नाही. पण संध्याकाळ झाली की मग माझा नवरा घरी असतो आणि मग मी थोडंसं बाहेर जाऊन येऊ शकते, जे काय ग्रोसरी शॉपिंग म्हणा किंवा मला कुणाला भेटायचं आहे तर हे सगळं मी त्यावेळेत करू शकते. एकंदर मला असं वाटतं आमच्यासाठी तर हा असा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता. तर म्हणून मला सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं. आणि जर तुम्हाला जमलं, तुम्हाला शक्य झालं, तर पटलं तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कळवा कसं वाटतंय. तुम्हाला जर स्लीप ट्रेनिंगबद्दल उत्सुकता असेल आणि अधिक माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्ड आर्टिकल्स लिंक करीन, तर ते तुम्हाला वाचता येतील. दॅट्स इट. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.